संडेच्या दिवशी ना आमचा ब्रेकफास्ट, लंच असं वेगळं-वेगळं आम्ही काही करत बसत नाही. डायरेक्ट आमचा ब्रंचच असतो. म्हणजे थोडक्यात काय तर एकदाच बनवायचं, सारखं-सारखं काय करत बसायचं ना. संडेचा दिवस आहे तर सुट्टी जरी असली तरी आम्हाला लवकरच उठावं लागतं कारण भाज्या आणायच्या असतात. आता एवढं पोटावर बांधेपर्यंत रवा उत्तप्पा खाल्लाय तर पोट तर दुखणारच ना. मग ह्यांनी मला कसं तरी बळबळ मागं लागून आहे ना ह्यांनी लिंबू पाणी करून दिलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं झुडिओला, थोडी शॉपिंग करायची होती. पूर्ण तयार झाले आणि नंतर आठवलं की बाबा बाहेर तर भरपूर प्रचंड ऊन आहे, त्यामुळे आपलं फुल ड्रेस घातलेलाच ठीक आहे. आमचं आवरलं आणि आता आम्ही निघालो झुडिओला. पहिल्यांदा तर नारळ पाणी प्यायला घेतलं कारण भरपूर ऊन होतं आणि ही माझी जेन्युइन रिॲक्शन होती बरं का, व्हिडिओसाठी नव्हतं. अजिबात ते नारळ पाणी चांगलं नव्हतं. झुडिओमध्ये गेलो, सगळ्यात पहिले तर मेन सेक्शनला गेलो कारण जर माझी शॉपिंग करत बसलो ना तर ह्यांची शॉपिंग कधीच होणार नाही. आकाशचं खूपच सॉर्टेड असतं, एखादा टी शर्ट घेतला, पॅन्ट घेतली की त्यांचं झालं. पण माझं असं नसतं, मला प्रत्येक गोष्ट ना गोष्ट मला बघायलाच आवडते आणि काय माहिती मी खूप वेळ लावते आणि घेते तर थोडंफार काहीतरी. आणि कॉस्मेटिकची शॉपिंग करताना तर ना माझा पूर्ण गोंधळ उडतो कारण एवढा मी मेकअप काही जास्त करत नाही आणि त्यातून पण एवढ्या सगळ्या ऑप्शनमधून एक काहीतरी निवडायचं म्हणजे ना खूप माझ्यासाठी मोठा टास्कच असतो तो. बाकी मला जे आवडत होतं ते माझ्या साईजमध्येच मिळत नव्हतं, त्यामुळे तेवढी शॉपिंग बास केली. भूक खूप लागली होती त्यामुळे शेजारी जोगेश्वरीला गेलो, मस्त मटकी भेळ खाल्ली आणि येता येता लस्सी प्यायलो आणि ह्यांनी सफरचंदचा ज्यूस घेतलेला. ओके बाय.